घरून धावडा मार्गे पिप्पळगाव, पिंपळगाववरून धाड आणि धाडवरून बुलढाणा आणि बुलढाण्यावरून परत आता घरी. आणि ह्या नादात आहे ना आम्हाला संध्याकाळ झाली होती. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. सकाळी तयारी करून मयूरले घ्यायला आलो. भाऊ इकडे बाहेर येऊन आपली वाटच पाहत होता. त्याला घेतलं आणि नंतर श्यामच्या घरी आलो. ते बी रेडी होऊन आपली वाटच पाहत होता. आता आम्ही तिघं उन्हातानाचे निघालो होतो पिप्पळगावले, कारण की आपले पेपर सुरू झाले होते आणि आज आहे ना पहिला पेपर होता. आता एवढ्या दूर जायचं म्हटल्यावर महत्वाचं काम म्हणजे पेट्रोल टाकणे. पेट्रोल टाकून घेतलं. कॉलेज पर्यंत पोहोचच तर मरीन म्हणलं मी काहीतरी थंड घ्या. थंड तर घेतलं भाऊ ना, पण ते साध्या पाण्यानं धुवत होता. हे नेव्हीवाले खरंच आकली पाण्या सोडून येते का काय माहिती, पण म्हणलं जाऊ द्या भाऊ, पिऊन घ्या, नाहीतर हे बी भेटणार नाही. कसं तरी कॉलेजला येऊन पोहोचलो आणि मस्त पेपर गिपर सोडवला. पेपर सोडवल्यावर चुपचाप घरी जायचं ना, तर कशाचं भाऊ, तिथून परत बुलढाणा निघालो. पहिले तर धाडमध्ये एनर्जी ड्रिंक घेतली, तेवढ्यात काही भागलं नाही म्हणून दुधात आल्यावर परत पाणीपुरी खाल्ली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो बुलढाणा. बुलढाण्यात आल्या ना पहिले तर मामाच्या घरी आलो. तिथून मम्मीला घेतलं आणि ऑटो स्टॉपवर सोडलं. फिरून फिरून ये ना भाऊ भरपूर उशीर झाला होता. म्हणलं चला बरं पहिले काहीतरी खाऊ. मग काय चौपाटीवर आलो आणि मस्त मोमोज खाल्ली. आता एवढ्यात थोडी भागणार आहे आपलं, म्हणून देऊळघाट मध्ये आल्यावर परत मस्त ज्यूस घेतला. घरून धावडा मार्गे पिप्पळगाव, पिंपळगाववरून धाड आणि धाडवरून बुलढाणा आणि बुलढाण्यावरून परत आता घरी. आणि ह्या नादात आहे ना आम्हाला संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या टायमाला आम्ही मळ्यात आलो होतो, कारण की तिथे ना आपल्याला रोडग्याचं जेवण होतं. मस्त जेवण गिवण केलं आणि लगेच निघालो घरी. चला भाऊ, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.